नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आणि 2026 मध्ये वर्ग 6वीचा पूर्ण सिलेबस चेंज झाला आणि नवीन सिलेबस 2026 पासून आपण नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करतो आहे। आज बघतो आहे मराठीचा पाठ 2 पुस्तक माझे गुरु। या पाठाचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। आज आपण बघतो आहे त्याची प्रश्न उत्तर क्वेश्चन आन्सर्स। तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पुस्तक माझा गुरु। आपला पहिला प्रश्न आहे कोण ते लिहा। मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे कोण आहेत? कोण आहेत? लेखक। रद्दीतून किलोवर पुस्तकांची विकत आणून लेखकासमोर ठेवणारी कोण आहे? लेखकाची आई। कोण आहे? लेखकाची आई। देन पुस्तकातून लेखकाला भेटणारे कोण भेटत होतं लेखकांना? खूप सारे काय पुस्तकातून लेखकाला कोण भेटत होतं? लेखक आणि कोण भेटत होतं? लेखक आणि कवी हे भेटायचे त्यांना। लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी लेखकाची मुलगी कोण होती? लेखकाची मुलगी। आता आपला दुसरा प्रश्न आहे कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरायच्या आहे। वाचनामुळे शब्दांशी काय झाली? मैत्री झाली। मग डॅश आपलं जगणं समृद्ध करतात। कोण करतात समृद्ध? अनुभव। इथे काय पाहिजे? अनुभव। आणि माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे काय आहे? प्रतिबिंब आहेत। म्हणून इथे तिसऱ्या याच्यात काय पाहिजे? प्रतिबिंब। आणि गुरुबद्दल नेहमी काय बाळगावं? नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा। आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 2-3 वाक्यात आपल्याला उत्तरं लिहायची आहेत। पहिला प्रश्न आहे खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तकं विकत घेणे लेखकाला का आवडायचे? तर त्याचं उत्तर बघा। आपण लेसन रीड केलेलं आहे, एक्सप्लेनेशन सुद्धा बघितलेलं आहे। लेखकाला कशाची आवड होती? लहानपणापासूनच पुस्तक रीड करायची, पुस्तक वाचायची खूप आवड होती। मग त्यांचा वाचनाचा वेग खूप चांगला होता कारण की ती सवय होता होता त्यांची स्पीड वाढत गेली। त्यांना ते स्पीडनी पुस्तकं वाचत गेले आणि त्यामुळे ते पुस्तकं पटकन वाचून पूर्ण करायचे आणि त्यामुळे खेळण्यापेक्षा पुस्तक विकत घेणं त्यांना जास्त आवडायचं। कारण की एका वेळेला आपण जास्त पुस्तकं जास्त कशी वाचता येईल हा त्यांचा उद्देश राहायचा आणि त्यामुळे त्यांना वाचनाची आवड लागली आणि त्यामुळे त्यांना पुस्तक घेणं आवडायचं। नंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंतरचा आपला प्रश्न आहे कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणाचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा। आता आपल्या शब्दामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे। लेखकाला 4थी इयत्तेत असताना पहिली कविता लिहायचं सुचलं होतं। मग ती कविता सर्वांना खूप आवडली, त्यामुळे काय झालं? त्यांना बक्षीस मिळालं आणि त्या प्रोत्साहनामुळे लेखकाला कशाची आवडलेली कविता लिहिण्याची आवड निर्माण झाली। मग ते काय करायचे? पुन्हा पुन्हा ते कविता लिहून बघायचे, कविता लिहिण्याचं त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यांच्यामुळे काय झालं? काही वृत्तपत्रात प्रसिद्धही झाल्या, म्हणजेच न्यूजपेपरमध्ये त्यांच्या कविता न्यूजपेपरमध्ये पण प्रकाशित व्हायला लागल्या। त्यामुळे पुस्तकं आणि कविता हे लेखकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले। तर अशा प्रकारे त्यांना लहानपणापासूनच पुस्तकांची आवड लागली होती आणि पुस्तकांना त्यांनी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली होती। त्यांना कविता करायला आवडायच्या, पण त्यांनी फक्त कवितेच्या संदर्भातील पुस्तकं वाचली होती का? नाही, त्यांनी सगळ्या प्रकारची पुस्तकं येथे वाचलेली होती। आता हा अनुभव तुम्ही वेगळ्या शब्दात सुद्धा लिहू शकता। आता आपण नंतरच्या प्रश्नाकडे वळूया। आपला नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील।
तर आपला क्वेश्चन 3 मधला शेवटचा क्वेश्चन आहे. माझ्या बऱ्याच पाहिजे होतं इथे, बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात. म्हणजे या मला आलेल्या अनुभवांचं प्रतिबिंब का म्हटलं जातं, तर लेखकांना का बरं वाटलं, कारण की लेखकांच्या आयुष्यामध्ये अनेक अनुभव आले त्यांना. मग त्या अनुभवातून त्यांना खूप काही शिकायला मिळालं. मग त्यांना शिकायला तर मिळालं, त्यांना पुस्तकांशी मैत्री झाली, त्यांची गोडी झाली, त्यांना शिकायला मिळालं. पण या सगळ्या व्यापामध्ये काय झालं, त्यांना मुलीसाठी वेळ देता न आल्याची खंत त्यांच्या मनामध्ये राहिली. कारण की प्रत्येक कार्यक्रमासाठी, प्रत्येक काही कुठेतरी त्यांचं कवी संमेलन झालं तर त्यावेळेला त्यांना जावं लागायचं आणि रात्री अपरात्री त्यांना परत यावं लागायचं. त्यावेळेला त्यांची लहान मुलगी जी त्यांची वाट बघायची, तर ती झोपून जायची. त्यांच्यासोबत तिच्यासोबत त्यांना वेळ घालवायला मिळतच नव्हता आणि ही खंत त्यांच्या मनामध्ये राहिली. मग त्याच अनुभवातून त्यांनी एक लिहिलेली कविता, दमलेल्या बाबाची कहाणी, ही कविता जन्माला आली. मग या कवितेमुळे अनेक बाबांशी आणि वाचकांशी लेखक जोडले गेले. म्हणजे पुष्कळशा व्यक्तींना असं वाटलं की आपण आपल्या घरी पैसे कमवण्याच्या व्यापामध्ये आपण काय करतो, आपल्या लहान मुलांना, आपल्या घराला आपण वेळ देऊ शकत नाहीये, ही खंत त्यांना वाटू लागली. आणि दमलेल्या बाबाची कविता ही जणू काही सगळ्यांना वाटू लागलं की हे आपलंच प्रतिबिंब आहे, आपल्यासाठीच कविता लिहिलेली आहे, आपलेच विचार याच्यामध्ये व्यक्त केलेले आहे, असं पुष्कळ जणांना वाटलं. आणि त्यामुळे ते लेखकांशी जुळत गेले, त्यांचे मत त्यांना पटले आणि त्यामुळे लेखक म्हणतात की त्यांच्या कविता ह्या त्यांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांचे काय आहे, प्रतिबिंब आहेत, असं लेखक इथे म्हणतात. तर मित्रांनो, इथे आपलं क्वेश्चन 3rd नंबर संपलेला आहे. आणि आता शेवटचा प्रश्न आपला, शेवटचा क्वेश्चन नंबर आहे, पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणं आपल्याला लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे आपला, लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची, याचं कारण आपल्याला लिहायचं. का बरं पूर्ण व्हायची त्यांची पुस्तकं पटपट, तर लेखकांना काय होता, वाचनाचा वेग चांगला होता आणि त्यामुळे त्यांची पुस्तकं पटकन वाचून पूर्ण व्हायची, है ना. आपण लेसन वाचलेलं आहे, सगळं आपल्याला माहीतच आहे. नंतरचा प्रश्न आहे, नंतरचं कारण आपल्याला लिहायचं आहे, कवीने सगळ्या प्रकाराचे वाचन करावे असं म्हटलेलं आहे, कारण कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे, कारण त्यामुळे त्याला वाचनाचा अनुभव वाढतो आणि विविध विषयांची माहिती सुद्धा मिळते. म्हणजेच जर आपण फक्त एकाच विषयाचं वाचन करत असलो, एकाच विषयाशी, समजा ललित कथा असेल तर त्या ललित कथांशी संदर्भात आपण वाचन करत असलो, रीडिंग करत असलो, तर आपल्याला दुसऱ्या विषयाच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळेल का, नाही, आपला एक्सपिरियन्स सुद्धा कमी राहणार. म्हणून इथे लेखक म्हणतात की आपला अनुभव सुद्धा वाढतो आणि विविध विषयांची माहिती सुद्धा वाढते. मग शेवटचा प्रश्न या लेसन मधला आपला, दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावलेले असल्याचे कारण. का बरं लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, तर कारण दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणावले, कारण या कवितेत प्रत्येक बाबांच्या मनातील भावना आणि त्यांचे त्यागमय जीवन जिवंतपणे ते स्वतः व्यतीत करत आहेत असं त्यांना अनुभव आला. म्हणजेच त्यांना असं वाटलं की आपण स्वतःच हे जीवन जगतो आहे आणि हा अनुभव प्रत्येकाला येत होता. म्हणून बऱ्याच लोकांचे डोळे हे पाणावलेले असल्याचे आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, इथे आपल्याला हा सेकंड लेसनचा क्वेश्चन आन्सरचा हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.